तर बोट्टे हो आपण याला पंढरपूरले कसं आलो ते मागच्या पार्ट मध्ये मी टाकलेलं आहे. पाहिला नशीन पार्ट अकाउंटवर जाऊन पाहून घ्या. सकाळी बॅगा वगैरे भरल्या मस्तपैकी गाडीत आणि निघालो आम्ही विठ्ठलाच्या भेटीसाठी. विठ्ठलाची भेट घ्यायची इच्छा हे खूप दिवसापासून होती. आषाढी एकादशीलाच मी येणार होतो पण काही कारण असल्यामुळे येता नाही आले. ते म्हणतात ना देवाला त्याच्या इच्छेशिवाय भेटणं अशक्यच आहे. हा तोच प्रकार झाला. तुम्ही मला फॉलो नशीन केलं तर नक्की फॉलो करता. सकाळी सकाळी चंद्रभागा नदीजवळ आलो, चहा वगैरे घेतला आणि गेलो पुंडलिकाच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. मंदिराजवळ आलो तर मंदिराच्या आजूबाजूला पाणी होतं. मग आपला पॅनगिन खोसला आणि गेलो अंदर. मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आलो बाहेर. मग इथं बाहेर आलो तर काका हातानं तुळशीच्या माळा बनवून राहिले. त्याचा एक व्हिडिओ काढला. थोड्या वेळाने दिसले मला वासुदेवचा एक व्हिडिओ काढून घेतला. ते म्हणा चांगला काढला की नाही. म्हटलं हो चांगला काढला, एक नंबर. मग पुढे गेल्यानंतर मग दर्शनाला लाईन भाऊ लय मोठी होती. घरचे म्हणत मुख दर्शन करू. मी म्हटलं नाही आता आलो तर 4 घंटे लागो या 5 घंटे लागो, विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकूनच जाऊ. लावला मग टिक्कान गेलो आम्ही लाईनच्या इकडे. लागलो लाईनमध्ये 5-6 घंटे लागल्यानंतर झालं भाऊ आपलं दर्शन झाल्यानंतर मग मी गेलो आपला मोबाईल आणायला. मग नंतर फोटो व्हिडिओ काढून घेतले जे आपल्याला काढायचे होते. मंदिराचा फोटो वगैरे काढून घेतला. इथं पाया वगैरे लागून घेतले. थोड्या वेळानं मग आम्ही निघालो आमच्या रूमच्या इकडे जिकडे आपली गाडी होती. ते तुम्ही म्हणता ना बनारस की गलिया, या पंढरपूरमध्ये तुम्हाला तशाच गलिया दाखवतो. असंच विदर्भाचं काशी नाहीत म्हणत याला. मग इथं वाड्यागिरे होते जुने, याचे फोटो वगैरे काढून घेतले. नंतर गाडीमध्ये बॅगा टाकून आम्ही निघालो स्वामीच्या भेटीसाठी म्हणजे अक्कलकोटला जाण्यासाठी. जाताना चंद्रभागा नदीचे दर्शन घेऊन हे सुप्रसिद्ध मिसळ खाऊन निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. नेक्स्ट पार्ट साठी फॉलो नक्की करजा. चला भेटू. जय श्रीराम.